नमस्कार सर, माझं नाव मुकेश वाला आहे सर. 13 तारखेला सर आमच्या गोडाऊनवर एक घटना घडलेली आहे. सर तेव्हा मी मथुराला होतो, मी मुंबईत नव्हतो आणि माझे बाबा पण सर गोरखपूरला होते. तेव्हा सर दुपारनंतर आम्हाला एक फोन आला 2:30 नंतर, की आमच्या वर्कशॉपवर सर खूप मनसे आणि शिवसेनेच्या लोकांनी बिना परमिशन सर आमच्या वर्कशॉपमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि प्रवेश करताच त्यांनी आमच्या माणसावर सर हातापाई सुरू केली आहे. त्यांच्या कारण विचारल्यावर त्यांनी आमच्याकडून 10 लाखाची खंडणीची मागणी केली सर. ही सारी सर प्रक्रिया ना सर 6 महिन्यापासून चालू होती. बाबांना त्यांनी खूप वेळा फोन केलाय, की तुम्ही आमच्या ऑफिसवर या आणि आम्हाला 10 लाख रुपये द्या. बाबांनी त्यांनी अ, बाबांनी त्यांना सांगितलं होतं, की मी तुम्हाला पैसे देणार नाही कारण ती जागा आहे, ती जागा इल्लीगल नाहीये. ती जागा मी 1988 पासून बाबांनी स्थापित केलेली जागा आहे. त्याचे पेपर्स आहे, बीएमसीचा पेपर्स पण सर गोडाऊनच्या बाहेर प्रॉपरली लागला आहे. कोणी पण कधी पण प्रवेश करतात तर सर त्या गोडाऊनच्या बाहेर एक बोर्ड लागला तिथे प्रॉपरली बीएमसीचा प्रॉपर स्थापित आहे की आम्हाला कोर्टून पण सर पुन्हा त्याचे पेपर्स भेटलेले आहेत की ती जागा सर इलिगल नाही प्रॉपर ती जागावर आमचं काम चालू आहे. तरी पण सर मनसे आणि जे शिवसेनेचे लोक आलेले त्यांनी आमच्या माणसावर हातापाय केली. नंतर बाबांनी त्यांच्या फोनवर पण त्यांचं बोलणं झालं की मी सर आज रात्री येणार आहे तर तुम्हाला 14 तारखेला मी भेटून जे पण प्रॉब्लेम आहे आपण ते सगळे एक जागी बसून ते सॉर्ट करूया. पण त्यांनी एकदा पण ऐकलं नाही आणि त्यांनी तिथेच मारपीट सुरू केली. लोगलने मारलं ते. हा तर ही बोला. मारहाण केल्यानंतर काय मागितलं होतं, काय मागणी झाली? हा सर, ते मारहाण केलं त्यांनी सर तेच 10 लाखाची खंडणी केली. तर त्यांनी सांगितलं की सर आमच्याकडे पैसे नाही. आमचे जे मालिक आहेत ते आज रात्री येणार आहे गोरखपुरहून तर तुम्ही त्यांच्याशी 14 तारखेला बोलून घ्या. पण ते लोक एकदा पण ऐकलं नाही आणि त्यांनी आमचे जे प्रूफसाठी आम्ही जे कॅमेरा सीसीटीव्ही फुटेज तिथे लावले त्याचे डीपीआर पण घेऊन गेले ताकी आम्ही कधी पुढे कुठे आम्ही त्यांच्यासोबत कोर्टला जाऊ तर आम्ही काही ऍक्शन घेऊ नाही शकणार म्हणून त्यासाठी त्यांनी आमची डीपीआर पण घेऊन गेले. पण मोबाईल पण घेऊन हा आणि जे तिथले लेबर्स होते ते लोक काय करत होते सर लपून लपून घाबरून ते पाठवून व्हिडिओज काढत होते. पण त्यांनी काय केलं त्यांच्याकडून त्याचे फोन घेऊन टाकले आणि तो व्हिडिओज पण डिलीट केलाय. तर सर या बाबतीत आम्ही नंतर आलो. बाबा पण 13 तारखेला रात्री आले. आम्ही 14 तारीख 15 तारखेला सर पोलीस स्टेशन धक्के खाल्यानंतर आम्हाला चारकोप पोलीस स्टेशन खूप आमची हे झाली मदत झाली आहे आणि जे डीसीपी साहेब आहेत संदीप जाधव साहेब चारकोप पोलीस जे जे डीसीपी साहेब आहेत संदीप जाधव त्यांनी आमची खूप मदत केली आहे या बाबतीत आणि जे चारकोप पोलीस स्टेशनचे जेवढे पण इन्स्पेक्टर्स आहेत सरांनी त्यांनी आमची खूप मदत केली आहे. त्यांच्यासाठी आमचा खूप धन्यवाद आणि जे आमचे मित्र आहेत आणि जे हे आहेत मीडियावाले आहेत त्यांचा पण खूप सहयोग भेटला आहे. थँक्यू.